काय हा सगळा प्रकार आहे बनावटचा मला सविस्तर संभाजीनगरात समृद्धी महामार्गाला गेलेली 23 एकर जमीन जी जिचं आजचं व्हॅल्युएशन 1150 कोटी रुपये आहे जवळजवळ. ही जमीन जुनी एका कुटुंबाची आहे. ही माझ्या माहितीप्रमाणे सरकारने पडीक होती म्हणून ॲक्विजिशन केलेली आहे. पडीक जमीन होती, प्रतिबंधित मालक इथं होता. परंतु आता जी माहिती आहे की इथले खासदार आहेत, माझ्या माहितीप्रमाणे भोंबरे साहेब, त्यांचा ड्रायव्हर एक जावेद रसूल, याचा जन्म 1985चा आहे, पण त्याला 1971ला ह्या कुटुंबाने हिबानामा करून दिला आणि त्याचा मोबदला जवळपास 1150 कोटी रुपये आहे. हा 1150 कोटी रुपयाचा मोबदला सरकारचा हापापाचा गप्पापा करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे पेपर्स काही माझ्याकडे आलेले आहेत. तब्बल 1150 कोटी रुपये आहे ते. आणि जो व्यक्ती 1985ला जन्माला त्याचा हिबानामा 1971ला झालेला आहे. हे मी म्हणत नाही, हे सरकारच्या पेपर्समध्ये म्हटलेलं आहे. ऑफिशियली विभागीय आयुक्तालय, कलेक्टर ऑफिसचे जे संबंधित अधिकारी असतात या क्षेत्राचे, त्यांनी त्याच्यात नोंद केलेली आहे. आणि मला असं वाटतं ठीक आहे, कोणाची जमीन असेल, त्याचं ॲक्विजिशन झालं असेल, त्याचा मोबदला सरकारला द्यावा लागतो. पण जे व्यक्ती इथं ज्यांच्याकडून हिबानामा करून घेतलेला जावेद यांच्याकडे देण्याचा तो घाट प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांनी केलेला आहे ना. हा जावेद रसूल, याचं नाव आधी संभाजीनगरला एका जमिनीच्या प्रकरणात आलं होतं हिबानामा. आता मला हे कळलं नाही, हिबानामा मुस्लिमांना करून देत असतात, हिंदू मुसलमानाला हिबानामा कधीपासून करून द्यायला लागले हा एक प्रश्न माझ्या मनातला आहे. आणि जो व्यक्ती 85ला जन्माला, त्याचा 71ला जन्माच्या आधीच हिबानामा कसा झालेला, ते वर्ष 2 वर्ष म्हणजे नाही, कमी नाही तर म्हणजे जवळपास 14 वर्ष जन्माच्या आधीच त्याला हिबानामा करून दिला आहे. याच्यातल्या ह्या मेन महत्वाच्या गोष्टी आहे. प्रशासनातला मस्तावालपणा, भ्रष्टाचाराचं हे एक नमुना दाखल उदाहरण माझ्यासमोर आलेलं आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय महसूल मंत्री, माननीय राज्य रस्ते विकास मंडळाचे मंत्री एकनाथजी शिंदे, बावनकुळे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस यांना या संदर्भात आणि त्यांचे सगळे सचिव यांना या संदर्भात मी कालच पत्र पाठवलेलं आहे. आणि हे पत्र मी तुम्हालाही देतो. त्याचे सगळे पेपर्स माझ्याकडे जे उपलब्ध आहेत तेही मी तुमच्या समोर सादर करतो. परंतु मला असं वाटतं मोठा अनियमितता, मोठी अनागोंदी संबंधित अधिकारी तपासले पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि अशा पद्धतीने नेहमी हिबानामा कोण, याला पोलीस एकदा जेलमध्ये का टाकत नाही हा माझा प्रश्न आहे. मागच्या केसमध्ये त्याला सोडलेलं आहे, अजून पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. सगळ्या गोष्टी स्पष्ट होत असून सुद्धा एवढं. बरं, आता ही 1150 कोटी रुपये तुम्ही म्हणताय की ते आता राज्य सरकारचे आलेले आहे, म्हणजे त्या अकाउंटमध्ये त्याची मागणी केली का मग ज्यावेळेला तुम्ही आता हिबानामा त्याच्या नावावर आहे त्याच्यासाठीच पत्रव्यवहार आहे ना हा. हेच पत्रव्यवहार मी आपल्याकडे सादर केलेले आहे की हे 1150 कोटी रुपये कायदेशीर वारसदार हिबानामा याला करून दिल्यामुळे याच्याकडे मिळावं, अशा प्रकारचं प्रार्थना त्यांनी केलेली आहे. एक मुख्यमंत्री तीर्थ योजना होती, एकनाथ शिंदेने सुरू केली होती. मात्र ती योजना आता ब्रेक लागलाय. 2023 नंतर आता लोकांना प्रलंबित अर्ज आहे, पण काही लोकांचं निधन देखील झालंय. मात्र त्यांना या योजनेचा लाभ झालेला. ज्या सगळ्या योजना होत्या याच्यातल्या ज्या मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केलेल्या मेजॉरिटीनं योजना बंद झालेल्या. फक्त एक लाडकी बहीण मोठ्या मुश्किलीनं चालू आहे. बाकी सगळ्या योजना बंद झाल्या. लाडका भाऊ बंद झाला, ही तीर्थ योजना बंद झाली. अनेक अशा ज्या योजना त्यांनी छोट्या छोट्या सुरू केल्या होत्या, या सगळ्या योजना बंद झालेल्या आहेत. लाडक्या बहिणीच्या योजनेत सुद्धा मोठा कट झालेला आहे. जवळपास 25-30% महिला आतापर्यंत त्याच्यातून गाळलेल्या आहे. आणि सरकार असाच प्रयत्न करतं की येणाऱ्या काळात या सगळ्या हळूहळू कशा पद्धतीने कमी होईल. त्याच्यामुळे फक्त इलेक्शनचा फंडा म्हणून ह्या योजना सुरू झालेल्या होत्या. आता इलेक्शन संपलेलं आहे, त्यांनी जिंकलेलं आहे म्हणून या योजना बंद होतात. मराठी आरक्षणाबाबत एक महत्वाची बाब पुढे आली आहे की 6-8 महिने झाले संपलं आणि हैदराबाद जातीय लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं. अजूनपर्यंत एसओपीच ठरली नाही. आता एसओपी ठरणार आहे, त्यासाठी मी आंदोलनात मनोजदादा जरांगे यांच्याबरोबर सहभागी होतो आणि मोठं तीव्र आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटियरच्या आधारावर मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिलेले होते.
माझ्या माहितीप्रमाणे 2 आकड्यात मागच्या 6 महिन्यात प्रमाणपत्र मिळालेले, 30-35 प्रमाणपत्र मिळालेले या हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे. तर याच्यात आपण प्रशासनाला दोष द्यावा का तर मुळीच देऊ नये असं माझं मत आहे. याच्यात सरकारला दोष द्यावा लागेल. सरकारने हे प्रमाणपत्र हैदराबाद गॅझेटियर कशा पद्धतीनं लागू करायचं याची कार्यप्रणाली, याला SOP म्हणता येईल, ही कार्यप्रणालीच फिक्स केलेली ठरवलेली नाही. आणि आत्ता माहिती मिळाली का 20 तारखेला हा विषय ज्यांच्याकडे होता ते विखे पाटील, माननीय मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी याची बैठक बोलवली 20 फेब्रुवारीला. निर्णय कधी झालेला आहे? सप्टेंबरच्या पहिल्या 2, 3, 4 काही सप्टेंबर होता त्यावेळेस. म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी जवळपास 5.5-6 महिन्यानंतर सरकारला जाग आली. कारण जाग का आली की खालून आवाज सुरू झाला की याचा फायदाच होत नाही. खरं तर याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होणार आहे, परंतु सरकार याच्याविषयी फार सरकारला आस्था आहे असं वाटत नाही. आता SOP तयार करण्यासाठी कमिटी नेमली. कमिटी नेमायला काही दिवस घेतील, कमिटी नेमल्यानंतर SOP करायला काही दिवस येतील, SOP झाल्यानंतर त्याच्या मान्यतेला काही दिवस घेतले जातील. म्हणजे येणाऱ्या काळात शाळा, कॉलेज याचे ऍडमिशनचा याला फायदा होणार नाही. माझी अशी मागणी राहील आपल्या माध्यमातून. एक तर सरकारने काय ते झोपे गेला आणि जागा झाला अशी काहीतरी म्हण आहे, परंतु येणाऱ्या 1-2 महिन्यात या गोष्टी जर झाल्या तर मला असं वाटतं ऍडमिशनसाठी विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रवेशासाठी हे अतिशय महत्त्वाचं राहील. सरकारने लवकरात लवकर जागा व्हावं.